महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिनमान. महाराष्ट्र दिनमानला पहिल्या प्रथम माझ्या शुभेच्छा. आता योग असा आहे की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला, पण मला असं की इतक्या दक्षिणेकडच्या भाषा, अमुक भाषा यांना इतक्या लवकर मिळाला आणि आम्हाला मिळणार दरवेळेला म्हणजे नवीन वर्ष आलं, पाडवा आला, दिवाळी आली की आता अभिजात भाषेची घोषणा होणार असं आदल्या दिवशी वाटायचं. ते व्हायचं नाही. तर मी असं विचारलं, म्हटलं का एवढा उशीर का चाललाय? तर ते मला म्हणाले की म्हणे की मराठी भाषा ही शांतरस, भक्तिरस किंवा उदात्त, शौर्य या सगळ्या रसांमध्ये अत्यंत प्रगत आहे, पण बिभत्स रसाच्या बाबतीत मराठी भाषा ही कुठेतरी कमी पडत होती. तर ती गेल्या 2-3 वर्षामध्ये सगळं जी काही भाषणं वगैरे जी चाललेली होती मीडियापासून सगळ्यांवरती, तर ती भाषा ऐकून मग शेवटी केंद्रानं निर्णय घेतला की मराठी भाषा आता या रसामध्ये पण अतिशय नंबर 1 ला उतरलेली आहे आणि मग त्यांनी हा अभिजात मराठी भाषेचा दर्जा दिला. तर गेली 4-1 महिने मी महाराष्ट्रापासून बाहेर होतो, म्हणजे भारताच्या बाहेर होतो, पण प्रामुख्यानं महाराष्ट्राच्या बाहेर होतो. म्हणून मी थोडक्यात वाचलो असं सांगतो. कारण इथं जे काही गदारोळ गेली 4 महिने जो काही चालू होता, एकमेकांवरती जी काही मुक्ताफळं आणि जे काही सगळ्यांची जी ज्याला आपण सरस्वती म्हणतो तिचं हे जे असं अगाध रूप पाहून खरोखर मी इथे लंडनमध्ये सुरक्षित आहे असं वाटलं. आणि दुसरीकडे हे जे सगळे दिवाळी आली, दसरा आला, अमुक आलं, तमुक आलं, गणपती आले वगैरे, देवीचं नवरात्र आलं, हे सगळ्या उत्सवाच्या ह्याच्यात मी जेव्हा तिथे अल जझीरा किंवा तुमचं BBC काय कुठली जगातली सगळी चॅनेल जेव्हा ऑन करायचो, तेव्हा ती गाझापट्टीतली, बैरूतमधली, पॅलेस्टिनींची, लेबनॉनमधली ती सगळी प्रेतं अशी एका मागोमान एक पडलेली आहेत. आणि ती निवेदिका रोज सांगते. कालची जी टॅली होती 41,200 लोक आत्तापर्यंत गेले, पहिल्या 7 ऑक्टोबर पासून गेल्या आत्तापर्यंत. मग ते साधारण 42,000 पर्यंत एकूण मुलं, बायका, प्रेतं गाडण्यात आली, म्हणजे त्यांना दफन करण्यात आली. ते सगळं बघून मला असं वाटलं की एका बाजूला आपल्याकडे हे सगळे सणासुदीचे याचे उत्सव चालू आहेत आणि मी त्या TV वरती हे सगळी पांढऱ्या याच्यामध्ये कफनात गुंडाळलेली प्रेतं बघून मला इतकं असं काहीतरी एक कवी म्हणून मला खूप अपराधासारखं वाटायचं. तुम्हाला सांगतो खरोखर की हे काय चाललंय या जगात. युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल सगळं होऊन एवढी 70-80 एक शतक पूर्ण होईल काही दिवसांनी, आणि त्या आशयात रोज इतकी माणसं मारली जाणं, म्हणजे चूक कुणाची आहे, बरोबर आहे ही गोष्ट निराळी. युक्रेन बरोबर आहे का, हा बरोबर आहे किंवा तुमचं इस्रायल बरोबर आहे का, पॅलेस्टिनियन बरोबर आहे, पण अश्राफ बालकं आणि त्या बायका, महिला अशा त्या याला बळी पडणं हे कुठेतरी वाईट आहे असं मला हे कवी म्हणून मी सहन नाही करू शकत. तर त्याचं मला त्याची एका मिनिटात मला कविता लिहून झाली. खरोखर तुम्हाला सांगतो, पुण्याच्याच एका देवळ्या अंकाला मी पाठवली, तर तिचं नाव आहे ज्ञानवंत म्हणून. ही कुठेही वाचलेली नाही, तर त्यानिमित्तानं ही माझी सामाजिक वळणाची पहिली कविता त्याच्या त्याच्या वाहिनीसाठी. आजचे क्लायमेट खूपच सुखद असले तरी समोरच्या करकरीत शुभ्र वस्त्रात गुंडाळून एकामागून एक ओळीत मांडून ठेवलेल्या प्रेतांबाबत निवेदन करताना निवेदिकेला चेहऱ्यावर मेकअप, ड्रेस कोड आणि लिपस्टिक लावूनच बोलावे लागते. मेकअप, ड्रेस कोड आणि लिपस्टिक लावूनच बोलावे लागते. कॅमेरा समोर देशाला ठरवून दिलेल्या रोजच्या वेळेत कॉन्क्रीटचे ढिगारे
कॉन्क्रीटचे असंख्य ढिगारे, मुसमुसून मिठीत रडणाऱ्या बायका, डोके आपटून घेणाऱ्या नवनवीन बायका, नवनवीन प्रेते. निवेदिकेला बोलावेच लागते, कॅमेरामनला दाखवावेच लागते. मी ज्ञानवंत होण्याचा प्रयत्न करतो, मी ज्ञानवंत होण्याचा प्रयत्न करतो आणि मेल्या जित्याविषयी शोक ज्ञानवंत न जाणती, ज्ञानवंत न जाणती, हे आठवत राहतो, हे आठवत राहतो. तर अशीच एक दुसरी कविता, कारण माझ्या डोक्यात इथल्या निवडणुकीचा आता कालच परवाच सगळे निकाल जाहीर झालेत अमुक हा माझ्या डोक्यात विषयच नव्हता, खरंच सांगतो तुम्हाला. मला ते सगळं युक्रेन मधलं, याच्यामधलं जे काय रोजच्या रोज काय ते क्षेपणास्त्र इकडनं तिकडे, तिकडनं इकडे मिसाईल्स सगळी रात्री काय पहाटे काय ती सोडली जात आहेत, हेच सगळं माझ्या डोक्यात होतं. खरं तुम्हाला सांगतो, मी 4 महिने युद्धाच्या छायेत होतो. इथं आल्यानंतर आता काल संबंध सगळे अबीर गुलाल वगैरे उधळत सगळं सगळं मी बघितलं. तर बघा, ही अशी, मी काय मोठा कवी आहे अशातला भाग नाही, पण मला हे अस्वस्थ करतं हे जगणं. मला सगळं प्रेम काय, अमुक काय, सगळं सगळं. आणि मला मराठी भाषा का आवडते सांगू, मी असं म्हणतो की मराठी भाषा इतकी थोर आहे की आपल्याकडे मराठीमध्ये चोराच्या मनात पण चांदणं असतं. खरंच, हे दुसऱ्या कुठल्या भाषेत आहे का असं? हिंदीमध्ये चोर के दाढी में तिनका आहे, ते काय काय ते काय हे आहे तुम्हाला सांगतो. मराठीत बघा काय भाषेचा अभिमान वाटतो आपल्याला, तर त्या मराठी भाषेचा मला जगात कुठेही गेलं तरी अभिमान असतो. बघा, अलीकडची गेल्या वर्षीपासून चालू असलेलं किंवा म्हणजे एखाद्या वेळेला या युद्धाची दशकपूर्ती देखील होईल की काय, असं संबंध चालू आहे. तर अस्वस्थ करतो हो तुम्हाला सांगतो. गाझा पट्टी म्हणते बघा आम्ही गाठले लक्ष, गाझा पट्टी म्हणते बघा आम्ही गाठले लक्ष, युक्रेन अजून फारच मागे सरतोय पितृपक्ष, युक्रेन अजून फारच मागे सरतोय पितृपक्ष. रेड सी म्हणजे लाल समुद्र, रेड सी म्हणतो तिकडून माझ्यासारखा मीच, रेड सी म्हणतो तिकडून माझ्यासारखा मीच. डेड सी म्हणजे मृत समुद्र, त्या इस्रायल आणि जॉर्डन असं समोर तो डेड सी आहे. तो म्हणजे त्याला नवीन पाणी येत नाही, ते तेवढंच पाणी आहे. आणि त्याच्यामध्ये 36% काहीतरी असे क्षार आहेत. तुम्ही त्याच्यामध्ये पोहू शकता, किती तुम्ही ठरवलं जीव द्यायचा तरी बुडूनच नाही शकत. हे मी इस्रायलमध्ये माझा कार्यक्रम झाला तेव्हा मी त्या डेड सी मध्ये आंघोळ केलेली आहे, म्हणून सांगतो. डेड सी हसून म्हणतो तुझ्या पुढे मीच, रेड सी म्हणतो तिकडून माझ्यासारखा मीच, तर डेड सी हसून म्हणतोय तुझ्या पुढे मीच. पुतीनने तर उदक सोडले, पुतीनने तर उदक सोडले, लक्ष लक्ष वाहू, लक्ष लक्ष वाहू. नेतान्याहू म्हणतो कसा मी का मागे राहू, नेतान्याहू म्हणतो कसा मी का मागे राहू. युक्रेन मधला यज्ञ त्याला हवन कमी पडले, युक्रेन मधला यज्ञ त्याला हवन कमी पडले. गाझा पट्टीत उरले सुरले सगळे भरून काढले, गाझा पट्टीत उरले सुरले सगळे भरून काढले. भुईने तर भार सारा ओटीत भरून घेतला. हे सगळं आपल्याकडे कसं प्रेत जाळतात, पण त्यांच्याकडे क्रिमेशन आहे ना, बॉडीज क्रिमेटेड. भुईने तर भार सारा ओटीत भरून घेतला, विनासायास सेंद्रिय खत अमाप आता तिला, विनासायास सेंद्रिय खत अमाप आता तिला. अस्त्र बनवून माणसे कशी एकमेका भिडली, अस्त्र बनवून माणसे कशी एकमेका भिडली. माणसामधून माणसे नकळत वजा होत गेली, माणसामधून माणसे नकळत वजा होत गेली. आता एवढं सगळं होत असताना आमचे जे सुरक्षा सल्लागार अजित डोवल ते तिकडनं रशियाशी बोलणी करायला गेले. तर आता असं वाटतं की हे या युक्रेन पुतीन आणि यांच्याशी बोलणी करायला गेले, तर ते मला आठवलं, डोवल गुरु या भानगडीत तुम्ही कशाला पडता, डोवल गुरु या भानगडीत तुम्ही कशाला पडता. तैलात रक्षेत, तैलात रक्षेत, उपाय दुसरा कुठला. याचा संदर्भ असा की एक रशियाचा असा आहे की भारतीय चलनामध्ये रुपयामध्ये आपल्याला तेल देतो, स्वस्तात देतो, नाहीतर अरब कंट्रीज
तेल खूप महाग देतात आणि डॉलरमध्ये देतात. तर म्हणून डोवल गुरु या भानगडीत तुम्ही कशाला पडता? तैलात रक्षेत उपाय दुसरा कुठला? हे सगळं मी भारतात आल्यानंतर पहिल्यांदा मी तावडीत सापडलोय महाराष्ट्र दिनमानच्या, आणि या माझं पहिलं हे काहीतरी कविता इथे सादर करण्याचा योग आला होता. पण आता तुम्हाला सांगतो, आता आपण वेगळ्या कवितेकडे जाऊया. की मी एक नवीन प्रयोग केलाय बरं का. म्हणजे असा 2-2 ओळी. चालले होते व्यवस्थित सर्व काही, दुःख गिळताना घशाला त्रास झाला. चालले होते व्यवस्थित सर्व काही, दुःख गिळताना घशाला त्रास झाला. जवळ असूनही हाक मज ऐकून आली, यंत्र मी कानातले विसरून गेलो. जवळ असूनही बघा काय प्रॉब्लेम होतो. जवळ असूनही हाक मज ऐकून आली, यंत्र मी कानातले विसरून गेलो. मी उगारीन हात त्यांना वाटले, पण जेवताना खरकटा हात होता. खरकट्या हातानं कुणावरही हात उचलायचा नाही. माझ्यावर संस्कार झालेले आहेत चांगले, तुम्हाला सांगतो. आणि आयुष्यात किती कठोर असा प्रसंग येतो बघा, तुम्हाला सांगतो. संबंध प्रेमावरती लिहिलेलं जे शेक्सपियर काय कालिदासापासून आत्तापर्यंतच्या सगळे आमचे कवी किंवा यांच्यापर्यंत असेल, पण हा जो या 2 ओळीत जे काही सत्व सांगितलंय ते तुम्हाला कुठेही आढळणार नाही. तुम्हाला सांगतो, प्रेयसी निर्घृण मज सोडून जाता, प्रेयसी निर्घृण मज सोडून जाता. थोपटत बायको म्हणाली, मी आहे ना. थोपटत बुवांनी परवा प्रवचनामध्ये हे सांगितलं. म्हणजे आतापर्यंत सत्यवान सावित्री वगैरे यांचं हे संबंध उदाहरण देत होते. हे जे उदाहरण आहे, प्रेयसी निर्घृण मज सोडून जाता, थोपटत बायको म्हणाली, मी आहे ना. तुम्हाला सांगतो की हे जे नातं आहे, तुम्हाला सांगतो. पण हे सगळं व्यक्तिगत झालं. सामाजिक याच्यावरती पण कवीनं उतरायचं असतं, तुम्हाला सांगतो. पण त्याला जोडून भरवताना घास हा जेव्हा तिला मी, करुणा काय असते. भरवताना घास हा जेव्हा तिला मी, कालवून का येतसे पोटात माझ्या. बघा काय सिच्युएशन आहे की तिला घास भरवताना माझ्या पोटात कालवून आलं. जगाच्या इतिहासात कुठेही असं घडलेलं नाही. पण हे व्यक्तिगत प्रेम वगैरे हे सगळं हे जाऊ द्यात, हे मर्यादित आहे. जागतिक पातळीवर कवीनं उतरलं पाहिजे. लोक हे रस्त्यावरी येणार म्हणून, आपल्या नितीन गडकरींच्यासाठी लिहिले. लोक हे रस्त्यावरी येणार म्हणून, पदर रस्त्याचे किती हे वाढले बघ. अनेक पदरी रस्ते केलेत. त्याचं कारण काय? लोक हे रस्त्यावरी येणार म्हणून, पदर रस्त्याचे किती हे वाढले बघ. आणि बघा आता की सामाजिकता, जे सामाजिक कवी हा किती समाजाकडे त्याचं बारीक लक्ष असतं. स्टेन या शहरात कितीदा टाकले, पण अंडरग्राऊंड सगळं काढलं, मेट्रो केल्या, फ्लायओव्हर केले, सगळं म्हणजे ट्रॅफिक किंवा लोकांच्यासाठी केवढे उपाय केलेत. स्टेन या शहरात कितीदा टाकले, पण शेवटी बायपास करावे लागले. शेवटी बाहेरून रस्ता काढावा लागतो. म्हणजे बघा की कवीचं व्यापकता काय असते, मला दाखवायचंय. प्रयोग म्हणून मी या कविता लिहितो. मी उगाच आपल्या कुठल्या तरी मासिकात किंवा असं म्हणून नाही कविता लिहित. प्रयोग लोकांना सगळं तुम्हाला कवितेमध्ये प्रेयसी पण आली पाहिजे, रस्ता पण आला पाहिजे, सगळं आलं पाहिजे, कानातलं मशीन पण आलं पाहिजे, तुम्हाला सांगतो. आणि स्टेन या शहरात कितीदा टाकले, पण शेवटी बायपास करावे लागले. आणि तुलना ऐका बरं का, नायगावकरांना अतिशय आत्तापर्यंत तुम्हाला सांगतो, तुम्ही मला चॅनलवर बोलवलं, पण मागून अनेक लोक माझी टिंगल करतात, चेष्टा करतात. तुलना ऐफेलशी करतात वेळे. मी तो ऐफेलच्या आत्ता या ऑलिम्पिकच्या वेळेला तिथला फोटो मी ऐफेलच्या खाली उभा होतो आणि असा तो टाकलेला फोटो. लोक काय म्हणतात, बघा नायगावकर, ऐफेल किती उंच आणि तुम्ही किती, तुमची उंची, तुम्ही किती क्षुद्र आहात, असं मला अत्यंत हीन लेखतात. तुलना ऐफेलशी करतात वेडे, पण बघ पुन्हा माझीच उंची वाढते. ऐफेल 100-125 वर्ष झाली आहे, तिथेच आहे.
नायगावकरांच्या कवितेची उंची दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे, तुम्हाला सांगतो. धन्यवाद धन्यवाद. आपल्या मराठीमध्ये तथदन पफबम कखगगन सगळी मुळाक्षर आहेत आणि ती मुळाक्षर आपल्याला आठवतात. तर त्या मुळाक्षरांची एक जोडून अशी एक मुळाक्षरांची कविता आहे की जुना काळ एक कसा होता आणि आता हे आपल्या अवतीभोवती काय चाललंय, अशी एक छोटीशी कविता आहे. मी काय फार मोठा कवी नाही, तुम्हाला सांगतो. मी आपलं साधं सुद्धा असं माझी कविता असं घेऊन डिक्शनरीमध्ये याचा अर्थ शोधा वगैरे असलं काय लोकांना त्रास होत नाही, तुम्हाला सांगतो. तेव्हा तेव्हा क कमळाचं तळ घेऊन यायचा, क कमळाचं तळ घेऊन यायचा, खच अगदी खरं वाटत राहायचं. तेव्हा क कमळाचं तळ घेऊन यायचा, खच अगदी खरं वाटत राहायचं. थ थुई थुई नाचत यायचा मोरासारखा, थ थुई थुई नाचत यायचा मोरासारखा. पला परत ये म्हणत पारंबीवर झुलत राहावंसं वाटायचं. द पसरून जायचा दव पहाटेवर आणि द पसरून जायचा दव पहाटेवर. गची तर गंमतच वाटायची, फल असायचा फावला वेळ. लवकर ये म्हणायचा, लवकर ये म्हणायचा वेलीच्या वेलांटीतून आणि हळुवार पावलांनी ह यायचा हलत डुलत. हळुवार पावलांनी ह यायचा हलत डुलत. माती बाजूला सारली की केशर पिवळ्या मुळाक्षरांच्या रेषा हलत राहायच्या, केशर पिवळ्या मुळाक्षरांच्या रेषा हलत राहायच्या तेव्हा. आता आता भ कुठे भरकटत गेला भलत्याच दिशेने, भ कुठे भरकटत गेला भलत्याच दिशेने. अला आत ये बस म्हणावं असं वाटत नाही. सकाळी सकाळी टाकून येतात लोक, अला आत ये बस म्हणावं असं वाटत नाही. ब बडबडत राहतो बार मध्ये बका बका कोंबत, ब बडबडत राहतो बार मध्ये बका बका कोंबत. क कुडतो आतल्या आत काडी ओढत धुराच्या वलयात. खच खरं खोट देवाला ठाऊक खरकट, खच खरं खोट देवाला ठाऊक खरकट. आणि थ थरथरतो थडग्यातल्या थडग्यात, थ थरथरतो थडग्यातल्या थडग्यात. प पळाला पार सीमेवरून पासपोर्ट घेऊन. ते जे सगळे इथनं निघून गेले ना सगळे, ते सगळे मी कविता 15-20 वर्षापूर्वी लिहिली आहे. म्हणजे किती द्रष्टा असतो कवी, तुम्हाला सांगतो. पण कवीला लांबचं दिसतं, तुम्हाला सांगतो. पण कवी का खड्ड्यात पडला म्हणतात की तो लांबचं बघत होता म्हणून त्याला जवळचा खड्डा दिसत नाही, असं काहीतरी म्हणतात. थ थरत प पळाला पार सीमेवरून पासपोर्ट घेऊन. फला फरफटत नेलं फटके दिले, फला फरफटत नेलं फटके दिले. गची गचांडी धरली मला पडला मार. ह नुसताच हळहळला, ह नुसताच हळहळला. धने तर धसकाच घेतला म्हणे, धने तर धसकाच घेतला म्हणे. उचला आता उशीर होईल, उचला आता उशीर होईल. उद्याच्याला उठायचंय म्हणाला उगाचच कशाला लांबवताय उगाचच. उशीर होईल म्हणाला आणि सारी मुळाक्षरे बाराखडी फोडत बसली, सारी मुळाक्षरे बाराखडी फोडत बसली. एक माय नावाची कविता आहे या सगळ्याच्यामध्ये. आम्ही आमच्या अनुष्टुप मासिकाचे सगळं व्यवस्थापन बघणारे गोतू पाटील, त्यांचं आता अलीकडेच त्यांचं यावर्षीच निधन झालं. त्यांच्या घरी असे दुपारी आम्ही 8-10 कवी आणि त्या मायनं आम्हाला जेवायला वाढलं. ते जेवायला वाढल्यानंतर असं ते खानदेशी सगळं ती याची कळण्याची भाकरी वगैरे भरीत, तर ते माय त्या सगळ्यामध्ये जेवण असतं ना, की हॉटेलमधलं जे जेवण असतं ना त्यात माय आपल्याला एकदम आठवत नाही. पण कुणीतरी असं वाढलं की आपल्याला वेगळं आहे, ते स्कूलच वेगळं आहे, तुम्हाला सांगतो. म्हणजे भरकन आपल्याला कोणतरी पिझ्झा आणून दिला, अमुक दिला, तर ती स्कूल निराळं आणि कोणतरी तव्यावर नाही करून आपल्याला वाढतंय, तर ती माय. आणि तिथनं घरी आल्यावर मला ही कविता लिहून झाली, तुम्हाला सांगतो. मी थोडासा संदर्भ आणि त्या गोतू पाटलांचं जे आत्मचरित्र प्रकाशित झालं त्याला बुकमार्क म्हणून ही कविता त्यांनी छापलेली. मी आपलं काही गोष्टी सांगाव्या लागतात म्हणून. माय तूच असतेस घर, स्थापत्याचं नेसू बदलतेस काळाच्या पटरीवर, स्थापत्याचं नेसू बदलतेस काळाच्या पटरीवर. चिकण मातीनं लिंपलेल्या धाब्याच्या घराशी
पाट्यावर मीठ मिरची वाटत कधी जोत्यावर घट्ट उभी असतेस चांदाईसारखी कौलारू श्वास घेत, अथवा पावसाळ्यात पत्र्याच्या ताडताड वाजणाऱ्या घरात पाखडतेस पोरकिड्यांना राठ हातांनी तू कुठेही सामावतेस. रो हाऊस मध्ये गुंठ्यावर मोकळी ढाकळी आकाश न्याहाळत कृतज्ञतेची सावली होऊन तू असतेस अग्निहोत्री. भाकरीचा न संपणारा वसा घेत भाकरीचा न संपणारा वसा घेत तव्यासारखी जाळ रिचवत तुझ्या हातानं असते हजार भाकरींची ऊब. माय, आम्ही तुझ्या पोटी एकदाच येतो आणि तू तर आमच्या पोटात रोजच शिरतेस भाकरी होऊन. भाकरी होऊन. तुझी कळण्याची भाकरी पातळ खुसखुशीत, तुझ्या भाकरीचे कळणे किती कठीण. तू स्निग्ध तेलासारखी पसरतेस भाकरीवर. आम्ही कृष्ण पक्षी तुझ्या भाकरीचा चंद्र गिळतो तिथी होऊन. माय, खरंच तुझे तिखट गोड लागते. तू कान धरावास, रागे भरावीस, धपाटा घालावा पाठीत आणि धुसमुसावे तुझ्या पदरात. गालावरून तू बोटे मोडावीस निघताना आणि आयुष्याच्या फडक्यात तुझी भाकर चघळत बसावं. तर कवीला तुम्ही सगळे लोक कमी लेखता. तुम्हाला सांगतो, कवी हा काय करू शकतो तुम्हाला कल्पनाच येणार नाही. खरंच सांगतो, तुम्ही इतके सामान्य लोक आहात की तुम्ही आणि कवी याच्यामध्ये प्रचंड अंतर आहे. हे अहंकार म्हणून मी नाही सांगत, मी माझ्या एकट्याबद्दल नाही सांगत आहे. मी कवी नावाचा गोष्ट ही किती ग्रेट असते तुम्हाला सांगतो. तापल्या सूर्यास थकल्या मी दिला वाटेत लिमका. सागराला अंग पुसण्या मी दिला टावेल माझा. काय कवी करू शकतो? एक रपकन बुशच्या मी मारला पाठीत गुद्दा. अमेरिकेचा पंतप्रधान होता आणि त्या सद्दामवरती त्यानं सबन बॉम्बफेक केली वगैरे. तुम्हाला राग एकदा आला ना, मी मग कुणी घरचे लोक मला नाही आवडू शकत. एक रपकन बुशच्या मी, जॉर्ज बुश त्याच्या मारला पाठीत गुद्दा. अंधिराचा हात तेव्हा मी दिला सद्दामला. इराकचा सद्दाम हुसेन एकटे नायगावकर गावठाणमधून त्याच्या बाजूला होते. तुम्हाला सांगतो, एक रपकन बुशच्या मी मारला पाठीत गुद्दा. अंधिराचा हात तेला मी दिला सद्दामला. तार केली तातडीने मीच गोरबाचेवला. ग्लासनोस रशियाचा पंतप्रधान होता. आमच्या समोर पोस्ट ऑफिस आहेत, पण मराठी कवितेत पोस्ट ऑफिसचा उद्योग अजून कोणी केलेला नाही. तुम्हाला सांगतो, पहिल्यांदा ही ऐतिहासिक गोष्ट आहे. तार केली तातडीने मीच गोरबाचेवला. तूर्त मी आहे रिकामा एकदा भेटून जा. हा पॅलेस्टिनींचा प्रश्न अजून सुद्धा चिघळलाय की नाही आता सुद्धा. पण अशोक नायगावकरांनी मराठी कवितेत हा प्रश्न सोडवलाय. 30-40 वर्ष झाली. तुम्हाला सांगतो, बखळ आमची गावची 2-3 गुंठे जमीन होती. बखळ आमची गावची यासेर अराफतला दिली आणि कर्जमाफी मी अखेरी वर्ल्ड बँकेला दिली. तुम्हाला सांगतो, माऊलींनंतर उदार कोण? तर नायगावकर. तुम्हाला सांगतो, वर्ल्ड बँकेचं कर्ज माफ करून टाकलं. तुम्हाला सांगतो, पण असं जागतिक पातळीवर न जाता तुम्हाला सांगतो, पुन्हा आपल्या देशीवादाकडे यायचं असतं. नुसतं जगात नाही फिरायचं. आणि एक तुम्हाला सांगतो, कवितेमध्ये वैश्विक कविता म्हणजे काय? सगळं हे आपला जॉर्ज बुश काय, गोरबाचेव काय, पॅलेस्टिनीन काय, हे सगळे इराक वगैरे हे सगळे विषय आले ना, म्हणजे जागतिक झाली की कविता. अजून कटलं वैश्विक साहित्य, ते मला दाखवायचं होतं. पण देशीपणालाही विसरायचं नाही. पंढरीच्या विठ्ठलाचे मीच केले सांत्वन. मी विटेने अंग त्याचे शेकले कित्येकदा. असं पण घरात नाही बसून राहायचं कवीनं कधी. लाल किल्ल्यातून मी संदेश राष्ट्राला दिला. 26 जानेवारीला 15 ऑगस्टला
मुख्य पंतप्रधान भाषण करतात तेव्हा नाही जायचं. एरवी काही जा तुम्ही, बरं का. 15 ऑगस्टला तुम्ही गेलात तर तुमचं तगडं मोडतील. मला राष्ट्राला संदेश द्यायचा आहे म्हणून ते पोलीस तुम्हाला हाणतीलच धरून. पण 15 ऑगस्ट सोडून तुम्ही कधी लाल किल्ल्यावरून जाणार, राष्ट्राला उद्देशून तुम्ही भाषण करा. लाल किल्ल्यातून मी संदेश राष्ट्राला दिला, वेळ पडली लोक हो, झोपेतून उठवा मला. एकाही पंतप्रधानांना आतापर्यंत असं सांगितलेलं नाही. बघा तुम्ही 47 सालापासून आजपर्यंत कुणी सांगितलंय का की हा माझा फोन नंबर आणि मी पंतप्रधान आणि मला रात्री झोपेतनं उठवा. तुमचं डोकं दुखतंय किंवा काय होतंय, काही असू शकतं. लाल किल्ल्यातून मी संदेश राष्ट्राला दिला, वेळ पडली लोक झोपेतून उठवा मला. आणि कवी काय होऊ शकतो, मी युनोचा शेवटी अध्यक्ष झालो एकदा, मी युनोचा शेवटी अध्यक्ष झालो एकदा, शांतता राखा म्हणालो, याद राखा दम दिला, याद राखा दम दिला. पण ह्या सगळ्या कल्पनासृष्टीतून शेवटी मात्र कवीला व्यक्तिगत आयुष्याकडे यावं लागतं. तुम्हाला सांगतो बघा, मी समंता फॉक्सच्या हातच्या स्थळा नाकारले. समंता फॉक्स त्या काळातली अत्यंत सुंदर स्त्री होती. तुम्हाला सांगतो तिचं स्थळ सांगून आलं होतं मला. तिचे वडील पत्रिका घेऊन आले होते आमच्या घरी. मी समंता फॉक्सच्या हातच्या स्थळा नाकारले आणि चिपळूणच्या शकूशी लग्न केले शेवटी, आणि चिपळूणच्या शकूशी लग्न केले शेवटी. खरं म्हणजे काय आहे की कवी म्हणजे कसं अगदी हळुवार वगैरे असं म्हणतात ना, पण मला कुणीतरी सांगितलं की हळुवार शब्दाचा अर्थ हळू केलेला वार म्हणून. मला लोक असे काहीतरी असं म्हणजे कशात ना कशात माणसानं गुंतवून घ्यावं असं करतात. मला ती ओळ फार आवडते बरं का. मोकळ्या केसात माझ्या तू जीवाला गुंतवावी. कसं कोळी सुद्धा कसं त्या जाळ्यामध्ये गुंतवून घेतो स्वतःला, असं मला कुठे ना कुठे गुंतवून घ्यावं असं नेहमी वाटतं. तुम्हाला सांगतो. आणि खरं तर तुम्हाला सांगतो की मला खरं माझ्या कवितेत चंद्रबिंद्र असं काही नाही. प्रेयसी, अहो बायको येणं मुश्किल तर बोंबलायला ते प्रेयसी कुठनं येणार. खरंच सांगतो आमच्या कवितात म्हणजे सगळं असं सगळं हे बघितलं तुम्ही, असल्या सगळ्या गोष्टी असतात. अहो मी चंद्रबिंद्र काय नाही. मी सूर्याला एकदा विचारलं, म्हटलं कसं काय चाललंय, म्हणाला दिवस ढकलतोय म्हणून. दिवस ढकलतोय. पण सूर्याकडून मी एक गोष्ट शिकलो, अंधार पडायच्या आत घरी परत जायचं. अवघड आहे ते अंधार पडायच्या आत. अहो आमच्याकडे 31 डिसेंबरला आता पार्टी होती, 20 माणसांची पार्टी, 40 माणसांना बोलवावं लागलं. 40 स्वयंसेवक नेमावे लागले, एक इकडनं धरायला एक इकडनं धरायला. ते धरायला जाणारे पडतात, तुम्हाला सांगतो. धरायला जाणारे आधी पडतात असं सगळं. आणि जसजसं उत्तर रात्र होत जाते तसतसं ते संबंध माणसं कुठल्या भूमीवर जाऊन पोचतील तसं काही सांगता येत नाही. पहाटे 2:45ला तो माणूस आमच्या इथं टॅक्सीतनं उतरला हलेडुले अवस्थेत, आणि तो त्या टॅक्सीवाल्यालाच विचारतोय, हमारा सोसायटी आया क्या म्हणून वगैरे. असा सगळा माझा अवतीभोवतीचा जो माझा अनुभवाचं जे फील्ड आहे ना, लोकांना कसं छान असं पारिजातकाचं फूल किंवा असं चंद्र चांदणं वगैरे, पानोपानी शुभशकुनांच्या कोमल ओल्या रेषा, काय सुचतं कवी. आम्हाला नाही असं सुचत काही, तुम्हाला सांगतो आमच्या कवितेत. त्यामुळे सगळं असं ओबड धोबड वगैरे म्हणतात ना, तसल्या सगळ्या या कविता असतात. म्हणजे मला असं, अहो आमच्याकडं तिळगुळ देताना मारामारी झाली. तुम्हाला सांगतो एका गटाचे लोक दुसऱ्या गटात तिळगुळ द्यायला गेले. ते म्हणे तिळगुळ घ्या गोड बोला. ते म्हणे तिळगुळ ठेवायचा चालू पडायचं म्हणून, गोड बोला कोणाला शिकवता आम्हाला. असं हमरीतुमरीवर येतात लोक. खरंच सांगतो. तुम्ही काय सांगायला गेलात, दोघं म्हणून तुम्हाला धोपटून काढतात. सोडायला भांडण पण सोडवायला जायची काही हे राहिलेली नाही सोय तुम्हाला. म्हणजे आता एका कार्यक्रमात तर मी तुम्हाला सांगतो की एका मुलीला विचारलं, म्हटलं काय ग एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे काय, तर ती म्हणाली आई आणि बाबा एकत्र राहतात त्याला एकत्र कुटुंब पद्धती म्हणतात म्हणून. म्हणजे मुलांनाच आश्चर्य वाटतं, आपले आईबाबा कसं काय एवढे वर्ष एकत्र राहिले म्हणून. बघा तुम्ही असंच सगळं हे असतं. आता मी असं बोलतो, माझी मोठी मुलगी मला म्हणाली, बाबा तुम्ही असं बोलता कार्यक्रमात, तुम्हाला वृद्धाश्रमातनं पण हाकलून देतील म्हणून. म्हणजे काय बाबा, मुलीला मॅनेजमेंट केलंय तिनं, म्हणजे आम्हाला वृद्धाश्रमात ठेवणार हे नक्कीच.
त्यात दुमत नाही. अहो पण वृद्धाश्रमात तरी नीट राहा, नाही तिथनंही तुम्हाला बाहेर काढतील. धाकटी मुलगी त्याच्या पुढची ती मला म्हणते, बाबा तुम्ही असं बोलता. मग त्याच्यावरती 2 ओळी म्हटल्या, अशोक नायगावकर आमुचे फादर आलिया भोगासी असावे सादर. हे असे सगळे अनुभव मला येत असतात तुम्हाला सांगतो. तर आपण विषयाकडे वळूया. तुम्हाला सांगतो कवितेकडे वळूया. गप्पा वगैरे खूप चालत असतात सगळ्या. तर चौपाटीवर लोकमान्यांचा पुतळा आहे टिळकांचा, आणि तिथं गेल्यावर सगळं इधराव इधराव असं बोलवतात. ते भेळपुरी पाणीपुरी वाले. आता आपल्याला काय आहे, मराठी माणसाला मुंबईत कोणी असं हाक मारली ना की मराठी माणसाला असं वाटतं आपले यांचे काय पैसे द्यायचे बाकी आहेत की काय. महाराष्ट्राची राजधानी असल्यामुळं खूप भिवून राहावं लागतं तिथे. तर म्हणजे आमच्या इथे तुम्हाला गंमत सांगतो की आमच्या सोसायटीमध्ये सगळ्या प्रकारचे लोक आहेत. पाटील लेले पण आहेत, म्हणजे PATIL असं पाटील किंवा इली असे पाट्या असलेले मराठी माणसं पण आहेत, इंग्लिशमध्ये पाट्या असलेले. तर ते आमचं गेट टुगेदर होतं. तर गेट टुगेदर होतं तो त्या म्हणजे कम्पेअरिंग करणाऱ्यांना बोललं, यू टू मराठीज कम ऑन द डायस. तुम्ही दोघं मराठींनी व्यासपीठावर येऊन बसा म्हणून, स्टेजवर या. तर आम्हाला वाटलं आम्ही मराठी असून पण आम्ही मराठीत बोलतो, तर याच्याबद्दल आमचा सत्कार आहे की काय असं आपलं वाटलं. तर बसवलं तिथे. तो 15 मिनिटं आमचं कुणी लक्षच नाही दिलं. तर मी त्याला विचारलं, का हो म्हटलं आम्हाला कशाला बोलवलं. नाही म्हणे, तुम्हाला दोघांना एकदम आळस द्यायला सांगणार होता मी. दोघांनी एकदम आळस द्यायचा. तर मला जरा कंटाळा आला होता. मी त्याला म्हटलं, मला कंटाळा आलाय तर तूच आधी आळस दे म्हणून वगैरे. तर हे असं काय काय मला सुचत असतं. चौपाटीवर टिळकांचा पुतळा आहे, त्याला उद्देशून झालेली कविता. टिळक, तुम्ही चौपाटीवर इथे कशासाठी उभे आहात? अहो पाणीपुरी भेळपुरी खाणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि आम्ही तो रोज मिळवणारच. आम्ही सर्व आता संतोषाचे जनक आहोत. ते असंतोषाचे जनक होते, आम्ही संतोषाचे जनक आहोत. उगाच तुमचे ते असंतोषाचे अग्रलेख आता आम्हाला नकोत. आता वृत्तपत्रात पानोपानी साबण लावणारी फेसाळ बाई आम्हाला हवी. बघा, संबंध आता महिला वर्गाला वाईट वाटेल, पण मला माझं असं संशोधन असतं. मी नुसता कवी नाही आहे, माझ्या मते एक संशोधक पण आहे. तुम्हाला सांगतो की बघा की आपल्या याच्यामध्ये साबण जे वापरतात तर सगळे मोहक, सुवासिक आणि अशा सुंदर सुंदर जे साबण आहेत ते सगळे महिलांसाठी दाखवतात. आणि आपल्या पुरुषांसाठी मात्र लाल रंगाचे जंतुनाशक साबण. मी काय खोटं बोलतोय का तुम्हाला सांगतो. म्हणजे मला ती जाहिरात बघून असं वाटतं आपण फिनेल टाकून आंघोळ करावं का काय. पाण्यात थोडं बाटली एक असं बुजभर टाकतात ना, तसं फिनेल टाकून आंघोळ करावं का काय. हो, हे सगळ्या जाहिरातीचा एवढा परिणाम. परवा दिवाळीत पहिली आंघोळ, आणि मी असं उठणं लावून वगैरे तेल मालिश करून गेलो आंघोळीला. मुलीला साबण मागितला. म्हटलं काहीतरी चांगला साबण, एखादा मैसूर सँडल वगैरे कुठला तरी दिल, मोती वगैरे. अहो डेटॉल साबण दिला पहिल्या आंघोळीला. तुम्हाला सांगतो, म्हणजे त्या जाहिरातीमुळे असं वाटतं की आधी साबणाचा शोध लागला आणि मग आंघोळीचा शोध लागला की काय. तर टिळक, उगाच तुम्ही दलाल स्ट्रीटच्या शाळेत शेंगा कोणी खाल्ल्या त्यांची नावं सांगू नका. ती शेअर्सची फोलपट आहेत ना, ती वाऱ्यावर उधळून लावा तरच तुमची दडगत आहे. आणि आता हे शहर ग्रॅनाइटनं गुळगुळीत बनलंय. तुमचा जोडा चालताना त्यावरून घसरेल. ग्रॅनाइटला थोडी टाकी मारून घ्यायला सांगा. इथे तुमचे बी रुजणे कठीण आहे. तुम्ही कोण होतात हे खरेच आम्हाला माहित नाही. तुम्ही मंडालेला काय काळा खट्टा प्यायला गेला होतात की मंडाले म्हणजे एखादा पिकनिक स्पॉट होता. टिळक, तुमचे धोतर खूप विचित्र वाटते इथे, ऑड वाटते इथे. चौपाटीवर एखाद्या गाव खात्यातल्या गड्यासारखे, माथाडी कामगारासारखे तुम्ही रत्नागिरीत चिखलगावला परत जा. तुमचं स्वातंत्र्य सैनिकाचं पेन्शन अडलं असेल दिल्लीत, आम्ही ते पाठवून देऊ पुढच्या पिढ्यांना. आणि काय त्या केसरी वाड्यातल्या मातीच्या जाडजूड भिंती, किती ओंगळ वाटते ते. तुम्ही एक करा टिळक, वाडा पाडून तो बिल्डरला विका. म्हणजे छान मल्टी स्टोरीड कमर्शियल कॉम्प्लेक्स उभा राहील. सुखाने 4 घास खाल. उगाच आंदोलनाच्या लढ्याच्या लष्करच्या भाकरी भाजू नका. आणि टिळक जाता जाता साने गुरुजींना एक निरोप द्या. म्हणावं, श्यामला उगाच आईच्या डोळ्यातून पाणी काढणाऱ्या
गोष्टी सांगत बसू नका. त्याला दुबई मस्कतला पाठवा. आज इथे डॉलरची गरज आहे. तुमचे डोके ठिकाणावर आहे काय? तुम्ही डॉलर मिळवा. लोक बघा कसे आनंदात बिअरच्या फेसासारखे फेसाळलेत, फसफसलेत. तुम्ही स्वदेशी बार टाका टिळक. मस्त जगा, भूखंड घ्या, फार्म हाऊस घ्या, स्विस बँकेत पैसे ठेवा, मुलांना ग्रीन कार्ड द्या, आणि जमलंच तर सिंहगडच्या बंगलीच्या स्पॉटवर एखादं 5 स्टार हॉटेल काढा टिळक. तेच तुमच्या हिताचे आहे नव्हे. तोच आजचा आमचा स्वदेशी वाण आहे. तोच आजचा आमचा स्वदेशी वाण आहे. कविता बिविता आम्ही लिहितो, म्हणतो वगैरे सगळं ठीक आहे, पण मला काय हे कवितेचं वातावरण उरलंय असं वाटत नाही. खरंच तुम्हाला सांगतो, हे सगळं गद्यप्राय देश झालाय की काय असं खरंच सांगतो. कवितेचं वातावरण कुठं दिसतंय असं काही वाटत नाही. तर सध्याच्या गद्यप्राय परिस्थितीत आपल्याच हातून काही चुकलंय की काय, आणि पेपरात देखील फारच छापून येत आहे. मग आपल्याच दृष्टीत काही दोष आहे की काय, म्हणून मी प्रथम आय स्पेशालिस्टाकडे गेलो. तर तिथं त्याची आई त्याची दृष्ट काढत होती. मी आय स्पेशालिस्टाकडे गेलो. त्यांनी मला मागचं दिसतं का विचारलं. मी नाही म्हणालो तर तुम्हाला बहुतेक मागचा नंबर दिसतोय म्हणून मग खांद्यावर ताबडतोब मिरर बसवून घ्यायला लावला. मी बऱ्याच जणांना भेटलो, कानोसा घेतला. शाळा कॉलेज चालवणाऱ्यांना गर्दीतून वाट काढत भेटलो. तर त्यांच्या मते कोचिंग क्लासेसना जागापुरी पडते आणि आमच्यावर खूप ताण पडतो. आई वडील दोघंही नोकरीला जातात. मुलं सांभाळण्याचा प्रश्न असतो. मग ती आमच्या माथी मारतात. शाळेचे शिक्षक मला बोलताना म्हणाले, ती मुलं आमच्या माथी मारतात आणि सतत मुलांमध्ये वावरल्याने शिक्षकही बालबुद्धीचे राहतात. बघा कसं माझा एखाद्या म्हणजे नुसतं कविता नाही लिहित, त्याच्या मागे काहीतरी वैज्ञानिक दृष्टिकोन पण असतो. शिक्षकही बालबुद्धीचे राहतात आणि त्यांना शिकवणारे तर हल्ली कुठे मिळत आहेत असं म्हटल्यावर मी त्यांना एवढ्या मोठ्या जागेत तुम्ही सरळ शाळा चालवण्याऐवजी कोचिंग क्लासेसच का चालू करत नाही म्हणून आवर्त घेतलं. पुढे मी वाचनाची आवड कमी झाल्यामुळे समाज बिघडलाय असा समज झालेल्या ग्रंथप्रसारकांशी चर्चेला बसलो. तर टीव्ही मुळे आता शिकलेले लोक सुद्धा पुन्हा निरक्षर होऊ लागले. लोकांना ऐकू येतं, बघता येतं, लिहिता वाचता येत नाही. तुम्ही बघा एखादा माणूस सांगा, नाही रे मला नाही, चष्मा आण रे वगैरे टाळाटाळ करतात. पूर्वी 100 वर्षापूर्वी काय होतं कुणालाच काही कळायचं नाही. ज्योतिबांनी सावित्रीबाईंनी शाळा काढल्या म्हणून आपल्याला लिहिता वाचता यायला लागलं. आता कसं तेव्हा काय आपल्याला आपण कुठं पडलोय हे कळायचं नाही. खड्ड्यात पडलोय का काय. आता कसं तिथं पाटी असते, हा खड्डा आहे, मग आपल्याला कळतं आपण खड्ड्यात पडलोय म्हणून. साक्षरतेचा परिणाम काय झाला, आपण खड्ड्यात पडलोय वाचता यायला लागलं. तर निरक्षर होऊ लागलेत ऐकून पुन्हा काळजी वाटल्यासारखं झालं. थोडंसं हसायला येऊन मी अफाट बचत करणाऱ्या माजी मंत्र्यांचं अभिनंदन करायला गेलो. तर त्यांनी आपल्याला सुरुवातीपासूनच 100, 200, 500 इत्यादी रुपयांची नोटबुके जमवण्याचा छंद जडत गेला आणि त्यातूनच हे नोटांचं मोठं संग्रहालय उभं राहिलंय. म्हटल्यावर अशी सार्वजनिक बचत आपल्या देशात सर्वांनीच केली. तुमचं सरकार आलं, तुम्ही त्यातनं बचत करायची. आमचं आलं की आम्ही बचत करू. आलटून पालटून सगळा देश श्रीमंत होईल. तुम्हाला सांगतो, आपल्या देशात सर्वांनीच केली तर देश किती श्रीमंत होईल. म्हटल्यावर पुढे मी पोलिसांना भेटलो. तर त्यांच्या बोलण्यात पुरावा बिरावा गोळा करून खटला उभा केला. तरी ऐनवेळी साक्षीदार शीर्षासन करतात आणि आम्हालाही पुरेशी सिक्युरिटी नसते. आपल्याला पोलीस आहेत, पोलिसांच्या रक्षणाची काय व्यवस्था आहे. आमच्या इथे मागे बघा मुंबईत आलं होतं ते की लोकल मधनं एका पोलिसाला ढकलून दिलं का काहीतरी. म्हणजे तुम्हाला सांगतो प्रत्येक पोलिसाला एक कमांडो दिला पाहिजे. सगळी बेकारी आहे ना या देशातली नाहीशी होऊ शकते. तर माझ्याकडे केवढ्या स्कीम आहेत, पण खरंच मला आता हे नवीन सरकार आलंय ना तर मी काहीतरी स्कीम घेऊन जाणार आहे. तुम्हाला सांगतो मध्ये मी आमच्या मित्राबरोबर पोलीस स्टेशनला गेलो आणि मी पिशवी टेबलावर ठेवली. तर ते साहेब म्हणाले, नागावकर पिशवी हातात धरून ठेवा, आमच्या इथं चोऱ्या व्हायला लागल्या वगैरे असं. मग पुरेशी सिक्युरिटी नसते म्हटल्यावर तुमचंही बरोबरच आहे. तर निघताना त्यांनी रात्री अपरात्रीचं काय, दिवसाचं देखील जास्त घराबाहेर पडत जाऊ नका म्हटल्यावर पुढे मी न्यायाधीशांकडे गेलो असताना कोर्टात पोटुशा उर्फ गर्भारशी बायकांची गर्दी जमलेली बघून
काही अन्याय इत्यादी प्रकार झालाय की काय असा उपप्रश्न केला तर आपल्या भावी लेकरांसाठी साऱ्या जणी अटकपूर्व जामीन घ्यायला आल्याचे समजले. अटकपूर्व जामीन घ्यायला आल्याचे समजले म्हणजे परिस्थिती फारच कठीण झाल्यासारखं वाटलं. पुढे मी वाटेत पैसे दुप्पट तिप्पट करून देणाऱ्या अर्थसंस्थांना भेटून तुम्ही एवढे पैसे दुप्पट तिप्पट कसे करून देणार, तर सुरुवातीला निदान काही वर्ष तरी आम्ही मुद्दलामधून या योजना राबवू शकू, मुद्दलामधून या योजना राबवू शकू असं म्हटल्यावर जास्तीच विश्वास बसला. पुढे वाटेत बंद कारखाने गिरण्यांच्या गेटवर, बंद कारखाने गिरण्यांच्या गेटवर मालकानेच श्रमिक हो घ्या इथे विश्रांती असा बॅनर लावलेला बघून काय नेमकं सुचतं लोकांना. पुढे मी अधिकाऱ्यांच्या मोठ्या तोंडाला काळं फासल्याचा आरोप घातलेल्या लोकांना भेटून तुम्ही चांगल्या गोष्टी करणाऱ्यांच्या तोंडाला पांढरं का फासत नाही, वाईट गोष्ट केली तर काळं फासतात, मग चांगली गोष्ट केली की पांढरं फासायला पाहिजे की नाही, तर चांगल्या गोष्टी करणाऱ्यांच्या तोंडाला पांढरं का फासत नाही सवाल केला. तर त्यांच्या बोलण्यात पत्रकार आमच्या नावानं बोंब मारायला लागलेत. म्हणून मी पत्रकारांना शोधायला निघालो. तर त्यातल्या बऱ्याच जणांनी आम्ही पत्रकार नसून फक्त जाहिरात एजंट असल्याचं सांगितलं, जाहिरात एजंट असल्याचं सांगितलं. पुढे मी बिल्डरला भेटून ही ओनरशिप जेलची आयडिया कशी काय सुचली विचारलं. तर दिवसेंदिवस लोकांना घरात एकटं राहणं मुश्किल होत जाणार हे ध्यानात आलं आणि फुल बुकिंग ताबडतोब झाल्याचं ऐकून तुम्ही स्पेशल सुविधा काय देणार लोकांना, तर मिनरल वॉटरचा स्विमिंग पूल फुल सिक्युरिटी म्हणत बिल्डरनं मी स्वतः तिथं राहणार आहे म्हटल्यावर लोकांचा अधिकच विश्वास बसला. काळाची वेळीच गरज ओळखल्याबद्दल मी त्यांना दंडवत सांगितले. अखेरीस सगळं जेव्हा मनातून उतरतं हे लॉक ऑर्डर हे सगळ्या डिग्र्या सगळी यंत्रणा आहे त्याच्यावरचा विश्वास सोडून जातो. त्यावेळेला लोक कवीकडे विश्वासानं बघतात. म्हणजे व्ही.पी. सिंग काय, अटलजी काय किंवा आपले अब्दुल कलाम काय, हे काय नुसते राजकारणी नव्हते, साहित्यिक कवी असल्यामुळं त्यांच्याकडे बघत होतो. आणि अखेरीस मी कवीला गाठून परिस्थितीवर काय करता येईल काय, परिस्थितीवर काय कर म्हणजे मध्ये तर असं भारताचा पुढचा पंतप्रधान मराठी होणार म्हणून काहीतरी बातमी आली होती. सगळ्यांचे मला फोन नागावकर अभिनंदन म्हणून. मग मी काय माझे कार्यक्रम बंद पडले असते ना माझे, म्हणून मी नकार दिला तुम्हाला. तर मी कवीला गाठून परिस्थितीवर काय करता येईल काय विचारलं तर त्याने अजून एक क्वार्टर मागवा म्हणून सांगितलं. अजून एक क्वार्टर मागवा म्हणून सांगितल्यावर त्यात काय ही घ्या की माझ्याकडची. मग पतियाळा पेक घेऊन लगेच नॉर्मलला आल्यावर पतियाळा पेक घेऊन काही लोक अज्ञ असतात, त्यांचं एवढं अडाणी असतात, बरेच लोक अडाणी असतात, त्यांना हे कळत नाही पतियाळा पेग वगैरे. तर पतियाळा पेग घेऊन लगेच नॉर्मलला आल्यावर कविता ही जोवर स्फोटक कायद्याखाली येत नाही तोवर काही घडणं अशक्य आहे असं म्हटल्यावर कमाल आहे, इतक्या तरुण वयात तुम्ही क्रांतिकारी विचार टिकून धरलेत याचा शेवटाला आधार वाटला. शेवटाला देशाला आग तर लागली नाही ना वाटल्यावरून मी तडक रिक्षा करून फायर ब्रिगेडच्या ऑफिसात गेलो. फायर ब्रिगेडच्या ऑफिसात गेलो तर त्यांनी इथं बिलकुल घाई करत जाऊ नका, इथं बिलकुल घाई करायची नाही म्हणून सांगितल्यावर आणि अजून आधीच्याच लोकांच्या आगी पेंडिंग असल्याचं आढळून आल्यावर, आधीच्याच लोकांच्या आगी पेंडिंग असल्याचं आढळून आल्यावर मात्र मी शेवटचा दिस गोड व्हावा या मिठाईच्या दुकानातून पेढा आणला आणि घराकडे परतलो.